लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आज रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। आपल्याकडे निर्धारित वेळेमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यामध्ये सर्वश्री विश्वास पंडित मस्के, किरण सखाराम बर्डे, खान एजाज अहमद, गोरखनाथ राजपूत राठौड़, जियाउल्लाह अकबर शेख, मोहम्मद मोहसिन, साहेब खान याशीन खान अशा 7 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे। आपणाला माहिती आहे उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याकडे 44 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते। त्यापैकी आज 7 जणांनी निर्धारित वेळेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता एकूण 37 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत। आता नुकतंच या ठिकाणी त्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटपाची जी प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाच्या डायरेक्शन प्रमाणे नियमाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे। सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते, काही जणांचे सूचक एजंट पण उपस्थित होते। त्यामध्ये जे राष्ट्रीय पक्ष आहेत, स्टेट पक्ष आहेत, पार्टी आहेत, मान्यता प्राप्त नोंदणी ज्यांचा एबी फॉर्म आहे आणि फॉर्म मंजूर झालेला आहे अशांसाठी त्यांना राखीव केलेले निवडणूक चिन्ह देण्यात आले। त्यानंतर नोंदणीकृत जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे चिन्ह दिले। काही पसंती क्रमांकामध्ये एका उमेदवाराने समान चिन्ह मागितलेले होते पहिल्या पसंती क्रमांकावर। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या डायरेक्शन प्रमाणे लॉट काढून काही उमेदवारांना जे फ्री सिंबल आहे त्यातलं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे। उमेदवार त्यांना मिळालेलं चिन्ह याची यादी अंतिम जे टाईप करण्याचं काम सुरू आहे ते थोड्याच वेळामध्ये आपल्याला दिली जाईल। तर छाननीचा म्हणजे एकंदरीत हा जो पहिला टप्पा होता उमेदवारी अर्जाचं स्वीकृती, नंतर उमेदवारी अर्जाची छाननी, उमेदवारी अर्जाची माघारी घेणे आणि माघारी घेतल्यानंतर राहिलेल्या कंटेस्टिंग कॅन्डिडेटला जे निवडणूक रिंगणात आहेत त्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा हा पहिला टप्पा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आता सध्याच्या एकंदरीत उमेदवारांच्या संख्येवरून आम्हाला 3 बॅलेट युनिट लागणार आहेत। कशाची नाही, आता आपल्याकडे 2040 मतदान केंद्र आहेत। 1 लागला असतं तर 2040 लागणार होते। आता आपल्याला किती 7344 राखीव त्याच्यामध्ये आपण काय ठेवतो त्या पद्धतीने आपल्याला ते लागणार आहे। बॅलेट युनिट ची संख्या वाढेल, कंट्रोल युनिट एकच लागणार आहे आणि व्हीव्हीपॅट पण एकच लागणार आहे। नाही नाही, असं काही झालेलं नाहीये। मुळातच खूप कमी उमेदवारी अर्ज मागे आलेले आहेत, त्यामुळं असं कटाकटी टाइमवर कोणी आलंय आणि विशेष म्हणजे आम्ही प्रत्येक उमेदवाराकडून हे वधून घेतलेलं आहे की मी स्वतः होऊन स्वयंस्फूर्तपणे उमेदवारी अर्ज मागे घेतोय, मला कोणीही दबाव टाकला नाही किंवा कोणी मला जोर जबरदस्ती केलेलं नाही असं प्रत्येकाकडून आम्ही घोषित करून त्यांचं सिग्नेचर त्यावर घेतलेलं आहे, जेणेकरून कुठल्याही उमेदवारांना कुठलाही त्रास त्याच्यामध्ये होणार नाही, झाला नाही याची पण आम्ही खबरदारी घेतलेली आहे। आणि 2:45लाच शेवटचा उमेदवार जो विड्रॉ घेतला तो 2:45ला आला होता, त्यानंतर कोणी आलेलं नाही। नाही, स्वतःच आलेले होते। आम्ही बाहेर लक्ष ठेवून होतो, काही गर्दी वगैरे एखाद्या उमेदवारासोबत असेल तर आम्ही अगोदर सूचना देऊन ठेवलेले होते की आम्हाला असं कोणी जबरदस्ती घेऊन आलेलं आहे आणि त्यांना विड्रॉल करायला लावलेलं आहे असं बिलकुल झालेलं नाहीये आणि उमेदवारांनी स्वतः सुद्धा हे मान्य केलेलं आहे। समाधान हा फार महत्वाचा विषय आहे। आम्ही आता चिन्ह वाटपताना सुद्धा मी प्रत्येकाला 2-2 वेळेस विचारलं। इव्हन पारदर्शकपणाचा मला एक चांगला अनुभव आज आला की आम्हाला जे ड्रॉ काढायचं होतं आम्हाला लहान मुलगा मिळत नव्हता,
मग आम्ही ते बरणीमध्ये चिठ्ठ्या टाकल्या आणि मग मी डोळे झाकून जेव्हा चिठ्ठ्या उघडल्या तेव्हा सगळ्यांनी उठून टाळ्या वाजवल्या. म्हणजे डोळे उघडे ठेवून सुद्धा चिठ्ठी काढली नाही हे त्यांना स्वतःहून समाधान वाटलं. जे प्रत्येकाचं समाधान होणं आणि जे झाल्यानंतर सुद्धा प्रत्येकाला मी विचारलं कुणाची जर काही शंका असेल, तुम्हाला काही नियम बघायचे असेल तर पुस्तकं आमच्या सोबत आहेत. आणि या ज्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे ते तंतोतंत पद्धतीनं आयोगाच्या सूचनेप्रमाणेच केलेलं आहे. कुणाची काही शंका ऑब्जेक्शन असेल तर सांगा. तर कुणाही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. उलट त्याने येऊन ऑब्झर्व्हर सरासमोर सुद्धा त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. ऑब्झर्व्हर सरांनी नंतर सर्व उमेदवारांशी वार्तालाप या ठिकाणी केलेला आहे. 8 रिक्षा आणि रोड रोलर अलमिरा आणि कपाट 3 साठी आम्हाला चिठ्ठ्या टाकावं लागल्या. धन्यवाद. घेतले ना सर. एक असं आहे की जे उमेदवार आहेत त्यांना आपण याद्या ज्या मतदाराच्या याद्या आहेत त्या मागणी केल्यानंतर अपक्ष उमेदवारांना बिना फोटोच्या आणि राष्ट्रीय फोटोवाल्यांना फोटोच्या असं काही होतंय का? नाही, असं काही मतदार यादी जी प्रिंट आहे ती राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मोफत मध्ये द्याव्यात अशा सूचना आहेत. ती त्यांना दिली जाईल. याशिवाय ज्यांना कुणाला मतदार यादी हवी असेल त्यांना फोटो नसलेलीच सीडी देता येते. त्या सीडीवरून ते प्रिंट करू शकतात. फोटो नसलेली त्याचा काय उपयोग? आयोगाच्या गाईडलाईन्स आहेत. आयोगाच्या गाईडलाईन्स आहेत 2018च्या गाईडलाईन्स. कसं चेक करा फोटो नसलेले पक्षांना असे यांना असे फोटो जर नसेल तर त्या नाही तसंही सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये या याद्या पाहण्यासाठी अवलोकन करण्यासाठी उपलब्ध असतातच. त्यांना माहितीच नाही अशातला काही प्रकार नाहीये. परंतु आता काहीतरी विचार करून आयोगाने निर्णय घेतला असेल त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला भाष्य नाही करता येणार. अपलोड केलेले आहेत म्हणजे एवढे मतदार आहेत फोटो असतात ना वेबसाईटला सीईओ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर. एक मीटिंग आहे दुसरी. टेन्शन येण्याचं काही कारण नाहीये. मशीन उपलब्ध आहेत. फक्त त्याला जो वेळ लागणार आहे तो वेळ एक्सटेंड निश्चितपणे झालाय. कारण मशीन तयार करताना आता 34 शिट्ट्या वाजेपर्यंत आम्हाला थांबावं लागणार. प्रत्येक वेळेस ते 34 शिट्ट्या वाजणार. 38 नोटा वगैरे धरून. पुन्हा ईव्हीएम जे आहे कॅरी करण्यासाठी जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत त्यांना 3 हे कॅरी करावं लागणार आहे. मतदान केंद्रावर मॉक पोल घेताना सुद्धा या सगळ्या उमेदवाराला मतदान करून बघावं लागणार आहे. त्यामुळे मॉक पोलला एवढ्या सगळ्या उमेदवारांना मतदान देणं, पुन्हा त्याचं परत क्लिअर करणं, ते मशीन क्लिअर करताना परत तेवढ्या शिट्ट्या जेवढे कॅन्डिडेट आहेत तेवढ्या शिट्ट्या वाजणार, तेवढा वेळ थांबावा लागणार. म्हणजे निश्चितपणे त्याचा कालावधी आणि थोडी मेहनत वाढलेली आहे. परंतु आम्ही पूर्णपणे तयार आहोत. वेळ लागेल. परिणाम म्हणजे वेळ लागेल. कारण प्रत्येक दुसरं राऊंड जे आहेत प्रत्येक राऊंड घोषित करताना इतक्या लोकांची नावं म्हणजे त्यांना एक जरी मत पडलं तरी 0 मत पडलं तरी आम्हाला ते नाव घोषित करावंच लागणार आहे. त्यामुळं सगळा वेळ वाढलेला आहे. याच्याबद्दल काही दुमत नाही. अभी बता काय फोटो घ्यायचा का परत मॅडम या अभी औरंगाबाद लोकसभा सार्वत्रिक इलेक्शन के प्रोसेसर में